नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत घरगुती लाल मिरची पावडर आणि पारंपरिक काळा मसाला, अगदी सोप्या प्रमाणात आणि परफेक्ट चवीचा. खरं सांगायचं तर बाजारात मिळणारे मसाले वापरण्यापेक्षा घरच्या घरी केलेला मसाला चवीला भारी आणि आरोग्यासाठी चांगला असतो. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे. कोणतेही मसाले घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, कसे भाजायचे आणि कसे परफेक्ट वाटायचं, सगळं खूप सोप्या पद्धतीने सांगणार. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही खास टिप्स आणि शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचा मसाला अचूक स्वादिष्ट बनेल. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आमच्या गावाकडं आईनी आजीनी केलेली काळा मसाला आम्ही बघायचो आणि त्याच पद्धतीने आम्ही हे पुढं करतो. इतका छान होतो ना काळा मसाला. भाजी तर एकदम चवदार आणि छान होते. मटणाची भाजी असो, वांग्याची भाजी असो, बटाट्याची भाजी असो, एकदम एक नंबर भाजी होते. तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मी कसा काळा मसाला बनवला आहे ते परफेक्ट, एकदम परफेक्ट पद्धतीने. गावरान लाल मिरची 2 किलो घेतली. कांदा 1 किलो कट करून वाळून घ्यायचा. तेल पण टाकायचं आपण. तेल आपल्याला जसं लागेल तसं आपण तेल भाजण्यासाठी घ्यायचं. खोबरे अर्धा किलो घेतले, धने अर्धा किलो घेतले, दगडी फूल 20 ग्रॅम, तमालपत्र 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, काळी मिरी 40 ग्रॅम. कमी करायची, एवढी नाही घ्यायची, 20च ग्रॅम घ्यायची. दालचिनी 20 ग्रॅम, मसाला विलायची 20 ग्रॅम, बादलफूल 20 ग्रॅम, त्रिफळा 20 ग्रॅम, रामपत्री 20 ग्रॅम, नाकेश्वर 20 ग्रॅम, शाही जिरे 20 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, हिंग आणि जायफळ 2 घेतले. बेडगी मिरची अर्धा किलो घेतली. गावाकडून आणलेला मसाला आहे बघा, ह्यो खूप छान होतो आणि एकदम चवदार. गेवराईमधून आणलेला. आणि इथं तसा मसाला नाही भेटत. एवढे मसाला चवदार आणि चविष्ट नाही होती. त्याला मी मसाला 1-2 वेळेस केला, पण गावाकडून आणलेला मसाला जर केला आणला आणि त्याची जर आपण मसाला केला तर खूप छान. काय माहिती काय त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटीमध्ये काही फरक असू शकतो. मस्त असे पहिल्यांदा धने भाजून घ्यायचे. कढई गॅसवरच भाजते मी. वरती चूल वगैरे केल्या खूप हवा लागते, त्याच्यामुळे मी गॅसवरच भाजते. खिडक्या वगैरे उघड्या ठेवायच्या आणि छानपैकी पहिले धने भाजून घेतले. मस्त लालसर असे धने भाजून घ्यायचे. नंतर खोबरं बघा, अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो धने. खोबरं पण मस्त कमी गॅस करायचं, असं फुल गॅस नाही करायचा, कमी ह्याच्यावर भाजायचं. मस्त खोबरं धने मस्त लालसर भाजून घ्यायचे. छान भाजायचं मस्त लाल. त्याला हलवीत राहायचं सारखं सारखं, म्हणजे करपणार नाही. हळकुंड असं फोडून घेतले मी. डायरेक्ट टाकलं ना थोडं, म्हणजे कुटायच्या टायमाला थोडासा, तसं तर कांडं पोरं कुटून निघतं सगळं, पण भाजायचे पण असतात ना, मग व्यवस्थित भाजतात सगळे आतून. त्याच्यामुळे ते कुटून घेतले. हळकुंड खूप निब्बर असतात. त्या वाटीत ठेवून मला खाली ठेवलं तर फरशी फुटेल वगैरे. मग 1-1, 2-2 तुकडे करून घेतले हळकुंडाचे. सुंठ घेतली 20 ग्रॅम, ती पण कुटून घेतली थोडीशी, नाही का, ती पण जाड असते ना, ती पण भाजली पाहिजे आतून. त्याच्यामुळे सुंठ 20 ग्रॅम घेतली. छानपैकी खोबरं भाजत होतं तोपर्यंत मी खाली म्हणजे बारीक बारीक करून घेतल्या हळकुंड आणि सुंठ. बाकीचं तर काय करायची गरज नाही, हे दोनच जरा कडक असतात ना, त्याच्यामुळं बारीक करून घ्यायचे थोडेसे. मस्त लाल झरीत असं खोबरं भाजून घ्यायचं. किती छान मस्त कलर आला आहे खोबऱ्याला पण. असं खोबरं भाजायचं. काढून घेतलं की ताटात थंड करायला ठेवलं फॅनच्या हवेला. सगळं हॉलमध्ये जे 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 भाजलं ना ते थंड करण्यासाठी मी हॉलमध्ये आणून ठेवित होते ताटामध्ये. कसं मला लगेच मसाला काढायला जायचं होतं ना, त्याच्यामुळं एक 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 वस्तू आणून ठेवत होते. 2 वाजले होते दुपारचे, कामं वगैरे आवरले होते. नंतर मसाला करायला घेतला आणि मसाला ताईंना सकाळीच फोन केला होता मी मसाला घेऊन येते म्हणून, नाही तर खूप गर्दी असते त्यांच्याकडे. हे कांदा बघा भाजून घ्यायचा, छान मस्त भाजून घ्यायचा. वाळून एवढा थोडा झाला आहे कांदा, मस्त वाळला आहे छानपैकी. 2-4 दिवस उन्हाला ठेवला होता, छान वाळून झाला मस्त. तो पण लाल झरीत भाजून घ्यायचा. सगळ्याला माहीत असं लाल मसाला काळा मसाला कसा करायचा, लाल मिरची पावडर कशी करायची, तरी पण आमची पद्धत, मी आमच्या गावाकडची पद्धत दाखवते. तुम्हाला आवडलं तर नक्की करा, खूप छान होते बघा. लाल झरीत कांदा भाजून घ्यायचा छानपैकी. कुणाकडे असं काळा मसाला बनवतात बघा, किती छान लाल झरीत लाल मसाला भाजला. नंतर बाकीचे मसाले भाजून घ्यायचे थोडे थोडे करून.
छान मस्त लाल भाजला आहे. खोबरं झालं भाजून, सगळं झालं. आता मसाले हळकुंड म्हणलं भाजून घ्या. कुठून जे ठेवले होते का ते हळकुंड म्हणलं पहिलं भाजून घ्या. नंतर त्याचा येल्लो जे कलर असतो का बाकीच्या मसाल्याला पण लागून निघतो. मग थोडं थोडं तेल टाकून सगळे मसाले भाजू घ्यायचे. खूप छान होते असे मस्त. जास्त करपून नाही द्यायचे, मसाल्याची चव जाती. त्याच्यामुळे थोडे थोडेच भाजायचे असे नाही का. आपली किती छान कलर आला हळकुंडाला. ते मग धान्यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे जेवढे मसाले भाजतील का तेवढे धान्यामध्ये टाकले ना तरी चालतं. पण खोबरं आणि कांदा एका साईडला काढून ठेवायचं, ते वेगळ्या कॅरी बॅगमध्ये घेऊन जायचं. हे सगळे मसाले थोडे थोडे करून भाजले. काही मिक्स मसाला होता आणि त्याच्यामध्ये काही मिक्स झालं होतं. गेल्या वर्षी म्हणजे मसाला करणंच नाही झाला. तोच मसाला होता, तोच ह्या मसाल्यामध्ये यूज केला. त्याच्यामुळे थोडं काही मिक्स झालं, असं परफेक्ट म्हणजे दाखवता नाही आलं, मिक्स झालं ना गेल्या वर्षीचं. त्याच्यामुळे सगळं ते 20-20 ग्रॅमच आहे, पण ते ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे थोडं क्वांटिटीमध्ये दिसतंय. सगळं छान छान असं भाजून घ्यायचं. एकदम करपून नाही द्यायचं, थोडंफार एकदम कमी गॅस करायचा आणि थोडंसंच हलवून घ्यायचं. जास्त काय हलवीत बसायचं नाही, जास्त काय करपून घ्यायचं नाही. ही मोठी इलायची ते मसाल्यामध्ये मिक्स झाल्यामुळे थोडं थोडं दिसतंय. नंतर ते मसाला पण मी घेणार आहे, जे मिक्स मसाला झाला तो पण भाजणार आहे. नंतर सगळं थोडं असं भाजून घ्यायचं. खूप छान मसाला. मी नंतर भाजी केली ना त्याची तुम्हाला दाखवते, त्याचा पण ब्लॉग टाकणार आहे. वांग्याची मस्तपैकी काळ्या मसाल्याची भाजी केलेली, तो नंतर ब्लॉग येईन, ते पण टाकणार आहे मी ब्लॉग. मस्त छान असे सगळे मसाले भाजून घेतले. लवंग परत मिरी, दगडी फूल, काय काय असतं ते सगळे मसाले छान भाजून घ्यायचे. ही कढई ह्याच्यासाठीच घेतली मी, मसाले वगैरे भाजण्यासाठी. जास्त पाहुणे जर आले तर पोहे वगैरे करण्यासाठी ही खूप उपयोगाला येते कढई. वर्षातून एकदाच काम आली ती. कसं पातेले, कढई ही मोठे मोठे वस्तू जे आहेत ना, मोठा कार्यक्रम वगैरे काय असेल तर कामाला येते आपल्याला. मस्त छान मसाले भाजत आहेत बघा. हे सगळे ते एक मिक्स झाल्यामुळे ह्याच्यात जास्त दिसत नाही, क्वांटिटी कमीच क्वांटिटी दिसती. नंतर मी सगळं दाखवते तुम्हाला. मस्त सुंठ वगैरे भाजायला टाकली. सुंठाचं कसं फोडली होती ना, त्याच्यामुळे थोडासा भुगा झाला होता. ते जास्त वेळ नाही हलवली, थोडंसं तेल टाकून गरम केलं फक्त तिला. जास्त मसाले करपायचे नाही कधी. छान मसाला होणार आहे आज, खूप मस्त टेस्टी. आता 2 वर्ष मसाला जाईल मला हा. 1 किलोचा देत नाहीत. मी ताईंना विचारलं, मी 1 किलोचा मसाला आणू का? ते म्हणले नाही, आमचे हे जे भांडे नाही का मिरची कांडप, ते भांडे खूप मोठे मोठे, त्याच्यामुळे 1 किलोचा मसाला एकेकडेलाच जाऊन बसल. त्याच्यामुळे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये आणा, 2 वर्ष टिकतो म्हणले मसाला. मग मी 2 किलोचा केला तसा मसाला. तर मसाला झाल्याच्या नंतर तो खूप लय मोठा भरला. सगळं 2 किलो मिरच्या, अर्धा किलो धने, अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो बेडगी मिरची, 3-3.5 किलोच्या वर गेला तो मसाला सगळा. आणि मिरची पावडर 2-3 किलोची झाली मिरची पावडर. सगळं टोटल मसाला, मिरची पावडर 7.5 किलो भरला. मस्त छान असं सगळं एक बडीशेप पण घ्यायची, शाही जिरा पण घ्यायचा. बडीशेप मगाशी सांगायचं राहिलं वाटतं. बडीशेप पण 20 ग्रॅम आहे आणि जायफळ पण आहेत आणि सुंठ पण घेतलेली, सुंठ पण 20 ग्रॅम. आणि हिंग पण घेतलेलं, हिंग पण टाकायचं. हिंगाचा खडा नव्हता, मग हिंगाची डबी अर्धी डबी टाकली त्याची. 50 रुपयाला काहीतरी आहे वाटतं हिंग, ती अर्धी डबी टाकली. हिंगाची पूर्ण नाही टाकला हिंग, मी अर्धाच टाकला. आणि पहिले आम्ही मसाल्यामध्ये हिंग नव्हतं वापरत आणि जायफळ पण नव्हतं वापरत, पण आता मी वापरलं तर त्याची टेस्ट खूप छान आली परत. हे असं तमालपत्र वगैरे भाजून घ्यायचे. त्याला काही जास्त भाजायची गरज नाही, थोडीफार थोडं तेल टाकून ह्याच्यात हलवायचं, मग ते पटापट भाजून निघतं. कारण की हे हलकंच असतं ना, त्याला भाजायची जास्त गरज नाही, जास्त करपून नाही द्यायचं, मग चव त्याची वेगळीच लागते. आणि हे मसाला करताना परफेक्ट भाजायला आला पाहिजे, कारण की करपाला नाही पाहिजे, जळायला नाही पाहिजे, नाही तर त्याची करपट चव आपल्या मसाल्याला लागते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित आणि काळजीपूर्वक मसाले भाजायचे. बाकीचं मिरच्या तरी कमी जास्त भाजलं तरी काही नाही, हरकत नाही, पण मसाले व्यवस्थित. हिरवी इलायची ती पण 20 ग्रॅम घेतली होती. सगळं भाजू ठेवायचं मस्त. एक भाजलं ना मस्त. जास्त वेळ भाजायचं नाही, थोडं थोडं भाजायचं. हे बघा 2 जायफळ
काहीतरी 5 रुपयाला का काय जायफळ आहे. 2 जायफळ आणली आहेत आणि खाली दुकानात गेल्या वर्षीचे जायफळ होते मसाले सगळा कीड लागून बसला होता त्याला. बघितलं तर ते सगळं असं फोडायला गेलं सारं कीडच झालं होतं त्याचं. बाकी सगळे मसाले चांगले होते, मिरची पण चांगली होती, बेडगी मिरची पण चांगली होती, हिंग पण चांगलं होतं, त्याची डेट गेलेली नव्हती. पण जायफळ खराब झालं होतं, बाकी सगळं चांगले होते. गेल्या वर्षी एवढा पाऊस होता ना, मसाले करायला टाईमच नाही भेटला परत. छानपैकी मसाला भाजून घेतला. हे बघा मिक्स मसाला हे सगळं एकत्र झालं, ते वेगवेगळं करताच नाही आलं, कारण की 1 वर्ष घरात राहिलं ना, भरणीमध्ये टाकलं होतं, तर त्याच्यामुळे सगळं मिक्स झाल्यानंतर हे सगळं एकत्रच तेल टाकून छान भाजून घेतलं. थोड्या जास्त वेळ नाही, थोडा 5-10 मिनटंच, असं 5 मिनटंच घेतलं फिरून फक्त. मग किती छान मस्त भाजून. कढई खूप उपयोगाला आली ही मोठी कढई. काय 200 रुपयाला घेतलेली तेव्हा कढई, आता खूप महाग झाल्यात. हीच कढई 500 रुपये म्हणतात. 200च किती रेट झाला, 500 डबल टिबलच रेट. आता खूप रेट वाढायला लागलेत प्रत्येक वस्तूचे रेट वाढतात. ही पक्कड पण मी गावाकडे बनवून घेतलेली ते घिसाड्याकडून. ते आलते घिसाडी, त्यांना म्हणलं द्या बनवून, तर दिली काहीतरी कमीच रेटमध्ये दिली. इळे पण करत होते ते, पण मला इळे नको आहेत आमच्याकडं. पण पक्कड खूप दिवसाची बघा, इतकी मजबूत आहे ना. आपण जर विकत आणली ना स्टीलची वगैरे पक्कड, ती लगेच स्लिप होते आणि भाज्या वगैरे सांडायची शक्यता असती. त्याच्यामुळं हो का, हे जायफळ ते पण थोडंसं कुटून त्याच्यामध्ये टाकलं. नंतर बेडगी मिरची भाजायला घेतली. ओंकारला म्हणलं इथपर्यंत शूट कर बाबा, नंतर बाकीच्या मसाल्याचा एवढा ठसका होईना. मग त्यांना म्हणलं दोघांना बेडरूममध्ये बसा कडे लावून आणि खाली कपडा वगैरे लावा, म्हणजे हवा आतमध्ये ठसका वगैरे येणार नाही म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी पुढचं काय शूट करू शकत नाही. मला पण खूप असा इतका मिरचीचा ठसका होत होता ना, मी पण तोंड बांधून वगैरे मिरच्या भाजल्या होत्या, त्याच्यामुळे ते काय दाखवलंच नाही. भाजताना बेडगी मिरचीपर्यंत दाखवलं. नंतर त्या सगळ्या मिरच्या थोड्या थोड्या करून असा भाजून घ्यायच्या. गेल्या वर्षीच्या मिरच्या बघा थोड्याशा पांढऱ्या पडल्यात, पण मसाल्याला चालतात. एवढ्या काय लवंगी मिरची, लाल मिरची शेतातली, खूप लाल मिरची. हे इकडचं मिरची पावडर, हे साईडच्या बॅगमधलं मिरची पावडर आणि हे बाकीचा काळा मसाला. खूप मेहनत लागते. सगळं कामं वगैरे आवरून किती 1च्या नंतर भाजायला बसले होते. 2:30 वाजले बघा. सगळं भाजून हे करून तयारी करूच तर 2:30 वाजले होते. मी पटकन ताईने 2 वाजता यायला सांगितलं होतं, पण मला जाऊ दे अर्धा तास इकडं तिकडं सांगता येईल. त्यांना थोडा लेट झाला, खूप गर्दी असते. पण गेल्या गेल्या माझाच नंबर लागला, कारण की ते जेवत होते आणि मी त्यांना सकाळीच फोन केला होता ना, मी 2 वाजेपर्यंत येते. त्याच्यामुळे त्यांनी दुसरी ऑर्डर घेतली नव्हती. त्यांना माहीत होतं मी जाणार आहे म्हणून. ते मग गेले की पटकन टाकलं. त्यांनी मला बसा म्हणत होत्या, पण प्रज्वलला पण क्लासला जायचं होतं, त्याच्यामुळं मी नको म्हणलं परत येते. मग तिथं मसाला वगैरे ठेवला त्यांच्यापाशी आणि घरी आले. मस्त सगळं भरून वगैरे घेतलं. सगळं तिखट हात होत होते, ठसका तर एवढा होता ना, मग तोंडाला पण तोंड हातपाय पण धुतले नव्हते, म्हणजे तोंड धुवू शकत नव्हते, एवढे माझे हात वगैरे तिखट झालते. तिकडं जायचं होतं मसाला ठेवायला, तोंड बांधून गेले होते. आणि तोंड नाही का, ऊन पण खूप होतं आणि चेहऱ्याला वगैरे हात लावू शकत नव्हते, एवढं माझा हात तिखट झालता. नंतर भाकरी भांडे वगैरे घासल्यावर मला निघून जाईल, त्याच्यामुळे मी ड्रेस वगैरे घातला. आता कसं गाडीवर जायचं होतं ना, साडी घालून मला मसाला वगैरे घेऊन बसता नसता आलं, म्हणून ड्रेस घातला. आणि समोर एवढं मोठं झालं होतं ना, ते बॅगचं तुम्हाला दाखवते किती मोठं झालं होतं. मिरची सगळं समोरच गाडीच्या समोर ठेवलं होतं, तर एवढी मोठी माझ्या पार त्या गाडीच्या चावीच्या वरती ती बॅग आली होती. सगळं मिरच्या खूपच दिसत होत्या ना. बाकीचं काय हलक्या असतात, पण हे जास्त दिसतं, म्हणजे बॅगमध्ये फुल भरल्यासारखे असे वाटते. झालं सगळं भरून वगैरे झालं साहित्य. झालं जायची तयारी, पटापट करायची. प्रज्वल अभ्यास करत होता, त्याचा पण एक्झाम सुरू इथं. मुलांचा अभ्यास ओंकार घेत होता प्रज्वलचा, आणि माझी ही तयारी चालली होती मसाल्याची. एकदा केलं म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. गेल्या वर्षी गावाकडून आणला होता, मला तर काही करणंच नाही झालं. मग पाऊस आला तर बाकी तसंच ठेवून दिलं. मिरच्या 1 दिवस आधीच निवडल्या ह्या सगळ्या मिरच्या. 4 वाजता जी बसले निवडायला, तर 8-8:30 वाजेपर्यंत सगळ्या फिनिश केल्या. म्हणलं नंतर निवडायला गेलं ना परत हात तिखट होतील, त्याच्यामुळे ते एकदाच निवडून टाकलेलं बरं. जे 4ला बसले 8:30ला फिनिश केल्या 5.5 किलो मिरच्या. नंतर स्वयंपाक केला, नंतर भांडी घासली. मग हात थोडेसे तिखट कमी लागतं, त्याच्यामुळं भांडे आणि स्वयंपाक करायचा ठेवला होता. मिरच्या पहिल्या निसून घेतल्या. सकाळ सकाळी पण निवडायला बसलं ना, नंतर कामं केले ना, हाताचे तिखट निघून जातं. त्याच्यामुळं गावाकडं सकाळ सकाळी निवडायला घेत असतात मिरच्या. खूप तिखट लवंगी मिरची ही. हे 2 किलो मिरच्या होत्या आणि त्याच्यात अर्धा किलो बेडगी मिरची टाकली.
कलर खूप छान येतो भाजीला मग ह्याचा बेडगी मिरचीमुळं. असंच मग कॅरी बॅग पण नव्हती एवढी मोठी कॅरी बॅगमध्ये न्यायला, मग डायरेक्ट बॅगमध्येच टाकल्या मिरच्या. पातेलं पण कामाला आलं, कढई पण कामाला आली. लोखंडाची कढई घ्यायची मला एक मोठी, भाजी वगैरे बनायला. कोणी पाहुणे कोणी आलं तर मोठ्या क्वांटिटीमध्ये भाजी वगैरे पोहे करायसाठी एक लोखंडाची कढई घ्यायची. बघा किती मोठ्या मिरच्या, 2 किलो 2.5 किलो मिरच्या झाल्या बेडगी, अर्धा किलो, आणि ह्या लवंगी 2 किलो. चला आता मी मिरची पावडर ठेवायला जाते. सगळे एकत्र. तेल पण घ्यायचं असतं, मीठ पण घ्यायचं. मीठ पण 2 किलो घेतलं होतं, त्यातून 1.5 किलो मीठ टाकलं ताईने, जास्त नाही टाकलं. एवढ्या सगळ्या मसाल्याला आणि मिरची पावडरला. आणि तेल पण न्यायचं असतं आपल्या घरून मिरची पावडरसाठी. जुन्या मिरच्यात ना, ते जास्त ठसका होईल म्हणून ताई म्हणलं तेल पण घेऊन या. आले मिरची कांडपोर. ताई जेवण करत होत्या, मला म्हणल्यावर थांबा 5 मिनटं, कोणच नव्हतं. आता त्यांनी दुसरी ऑर्डर घेतल्याच नाही. नंतर मी मसाला आणायला गेल्याच्या नंतर खूप गर्दी झाली होती. मी सगळं काढू ठेवलं, त्यांना दाखवलं एवढं एवढं असं असं आणलं आहे. ते म्हणले पहिले सांगा किती किलो. घरच्या मिरच्या होत्या त्याच्यामुळे अंदाजेच घेतलं होतं मी. आणि खालच्या भाईकडून मोजलं तर ते म्हणलं 2 किलो हे, आणि ते 3.5 किलो असं आहे. किती मोठे मोठे भांडे. एवढे आता त्यांना उन्हाळ्यामध्ये काम असतं ना मसाल्याचं, खूप सगळे मसाले, आणि छान करून देतात. अजिबात इकडे तिकडं नाही, आणि व्यवस्थित करून देतात. म्हणजे बी वगैरे साईडला काढत नाहीत. काही काही मिरची कांडपचे तिथं बी साईडला काढून ठेवतात आणि आपल्याला परत देतात. तसं नाही हातायचं, व्यवस्थित बारीक कुटतं, एकदम बारीक कुटून देतात. छान सगळे मसाले काढू दाखवले मी त्यांना. हे धना पावडर, हे ह्याच्यात त्याच्यात. 1 वर्ष काय झालं, एका मिरची कांडपोर नेलं गेलते मी, तर तिथं ते म्हणजे कामाला असलेल्या लोकांनी माझं मसाल्याचं आणि मिरची पावडर एकत्रच कुटलं. मी एवढं भाजून नेलं, व्यवस्थित साईडला काढलं, पण त्यांनी सगळा मिरची पावडर आणि मसाला एकत्रच करून टाकला. दोन्ही मिक्स झाले, काय सुद्धा चव नव्हती लागली त्या भाजीला वगैरे. आणि ते दोन्ही एकत्र असल्यामुळे ते सगळं त्याचं चवच गेली होती. त्याच्यामुळं मी तिकडं जातच नाही. या खूप छान देतात. बघा झालं तयार. मला म्हणलं 5 वाजता या, 5 वाजेपर्यंत ओके करून ठेवते. नंतर बघा किती मिरच्या आल्या, किती गर्दी झाली, सगळे लोक. काम उरकतं त्यांचं. किती डोकं लावले, काय काय सुविधा. पहिले काय करायचे, उकळावर कुटायचे, मिक्सरमध्ये काढायचे, मस्तपैकी लाल काळा मसाला. आता हे मसाले थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या भरणीत भरून ठेवायचे. त्यामुळे मसाले जास्त दिवस टिकतात आणि त्याचा स्वादही कायम राहतो. घरच्या घरी केलेला मसाला वापरायला की भाजी, आमटी किंवा रसा, सगळ्यांची चव दुप्पट होते. तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगा. लाल मिरची पावडर आणि काळा मसाला, ते कधी पण काचेच्या भरणीत किंवा अशा भरण्या पाहिजेत. त्याच्यामुळे ते वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत. आणि त्याच्यातच भरून ठेवायचं, कधी प्लास्टिकच्या भरणीत वगैरे ठेवायचे नाही. माझ्याकडे एकच भरणी होती, अजून भरण्या आणायच्या होत्या. त्याच्यामुळे मी एका भरणीत भरला, आणि काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत आपण लोणचं वगैरे घालतात का, अशा भरणीमध्ये काळा मसाला वर्षानुवर्षे हाय तसाच राहतो. तर काहीच होत नाही, आणि त्याला खराब होत नाही, आणि वास पण जात नाही. कधी पण मसाला आपण डायरेक्ट सगळा घ्यायचा नाही भाजीसाठी, ह्याच्यासाठी सारखं उघडा लावला तर त्याचा वास निघून जातो. छोट्याशा भरणीमध्ये किंवा आपल्या मसाला डब्यामध्ये काढून घ्यायचा 8 दिवसासाठी. सगळे जर भरणी घेतली, सगळे जर उघडायचं, परत झाकायचं, त्याचा सगळा वास निघून जातो. त्याच्यामुळं थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये वरच्यावर मसाला काढून घ्यायचा 8 दिवसासाठी. कसा वाटला आमचा गावाकडचा काळा मसाला ते कमेंट करून सांगा. हे बघा, माझ्याकडं काचेच्या भरण्या नव्हत्या, त्याच्यामुळे प्लास्टिकच्या वगैरे भरण्यात तोपर्यंत भरून ठेवला. आणल्याच्या नंतर मी त्याच्यात नंतर टाकणार आहे, तोपर्यंत ह्याच्यात भरून ठेवला. मला किती दिवस प्लास्टिकच्या भरणीत ठेवायचं ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि योग्य रेसिपीसोबत. धन्यवाद.